नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आली आहे. लाडक्या बहिणींनो, लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा 3,000 रुपये मिळणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता या ठिकाणी 1,500 रुपये मिळत आहेत. तुम्हाला माहिती आहे, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला ठिकाणी सुरू झालेला आहे. तुम्हाला मी काल ऑफिशियल GR सुद्धा दाखवलेला होता आणि कालपासूनच बहिणीच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आणखी तुम्हाला या ठिकाणी 3,000 मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बहिणींनो, जास्त तुमचा वेळ मी घेणार नाही, कारण की माझा येतो आहे की तुम्हाला ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली पाहिजे. म्हणून तुम्हाला मी शॉर्ट बट स्वीट संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. KYC केली की नाही कमेंट करून सांगा. KYC जर का झाली असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. KYC जर का झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्यांची झाली नसेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. तर तुम्हाला आता पुराव्याची संपूर्ण माहिती दाखवतो की तुम्हाला पैसे कसे मिळणार आहेत. तर बघा बहिणींनो, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 3,000 रुपये जमा होणार आहेत. आता लवकरच 3,000 रुपये मिळणार आहे म्हणजेच कसं, तर या रकमेमध्ये नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये असे 2 महिन्यांचे पैसे या ठिकाणी असणार आहेत. आता बघा, तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे सुरू झालेले आहे, म्हणजेच काय, तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला सुरू झालेला आहे. 1,500 रुपये तुम्हाला मिळत आहेत. आता नोव्हेंबरचा हप्ता मिळतो आहे, त्याचबरोबर तुम्हाला लगेच आता ते डिसेंबरचा हप्ता सुरू होणार आहे. आणि डिसेंबरचे आणि नोव्हेंबरचे असे टोटल जर तुम्ही बघितले तर 1,500 जर केले तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनो, एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर हे पैसे येणार आहे. आता बघा, 1,500 मिळत आहे, लगेच थोड्या कालावधीनंतर तुमच्या अकाउंटवर 3,000 रुपये येणार आहे, म्हणजेच 1,500 रुपये येणार आहे. असे टोटल तुम्हाला याच महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे. तर बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला 1,500 रुपये आले की नाही. ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला 1,500 रुपये आलेले आहेत, मला नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे. ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. आणि ज्या बहिणींना आला असेल त्यांनी हो लिहून पाठवायचे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या बहिणींना आला असेल त्यांना लगेच डिसेंबरचे पैसे पाठवले जाणार आहे. ज्या बहिणींना आला नसेल त्यांना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3,000 रुपये त्यांना पाठवले जाणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला पैसे आलेत की नाही. पुढे बघा, महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय महायुती सरकारकडून घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आता यामुळे सरकारला मोठा फायदा होऊ शकतो, कारण की बहिणींना जर का पैसे मिळाले तर बहिणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे खुश होतील आणि सरकारला याचा फायदा होणार आहे, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी KYCची मुदत ही 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. अगोदर ही 18 तारखेपर्यंत होती, आता 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणींची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. तर तुमचीसुद्धा KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. आतापर्यंत 2,43,00,000 महिलांनी रजिस्ट्रेशन केलेले असून या प्रक्रियेमध्ये बोगस अर्ज किंवा त्रुटी टाळण्यासाठी सरकार खबरदारी घेते आहे. नंतर बघा, उपमुख्यमंत्री आणि महिला विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेमध्ये सांगितलेले की लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही आहे. म्हणजेच काय, तर लाडकी बहीण योजना ही अजिबात बंद होणार नाही आहे. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. पुढील 5 वर्ष तरी ही योजना बंद होणार नाही, म्हणजेच पुढील 5 वर्ष तरी बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळत राहणार आहे. तर ही महत्त्वाची खुशखबर तुमच्यासाठी आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की योग्य वेळी लाभार्थ्यांना 2,100 रुपये दिले जातील असं सुद्धा आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 2,100 रुपये सुद्धा मिळणार आहे, पण अजून त्याला वेळ आहे. यामुळे महिलांना आर्थिक मदत या ठिकाणी मिळेल आणि योजनेचा फायदा स्थानिक निवडणुकीतही दिसून येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महापालिका आणि नगर परिषदेच्या निकाल
21 डिसेंबर रोजी जाहीर होतील आणि या पार्श्वभूमीवर सरकारने हप्त्यांचं वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करीत असून लाभार्थी महिलांना एकत्रित रक्कम मिळून त्यांचा आनंद वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. म्हणजेच तुम्हाला याच महिन्यामध्ये 3,000 रुपये मिळणार आहे. नोव्हेंबरचे 1,500 रुपये सुरू झाले आहे आणि डिसेंबरचे 1,500 लगेच तुम्हाला मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा की तुम्हाला 1,500 रुपये आले की नाही. ज्यांना आले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला आलेले आहे. ज्यांना आले नसेल त्यांनी नाही लिहून पाठवा की नाही सर मला आलेलं नाही आहे. तर लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. शॉर्ट बिट्स व्हिडिओ तुम्हाला मी सर्व ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली आहे. व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.